आणि आता बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे। मुंबईमध्ये पावसानंतर साथीच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसते। मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होते। गेल्या 15 दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होताना दिसते। चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढही चिंताजनक आहे। कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित उपचार घेण्याचं आवाहन त्यामुळे अर्थातच पालिकेकडून करण्यात आलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, 15 दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट झालेली आहे। प्रश्न गंभीर बनत चाललाय। नक्कीच आपण पाहिलं तर जुलैमध्ये जो मुसळधार पाऊस पडला होता त्यात मुंबईमध्ये आजाराने देखील डोकं उंचवलं आहे। त्यामध्ये मलेरिया असेल, डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, लेप्टो असेल असे अनेक आजार आहेत त्या मुंबईकरांमध्ये पसरताना दिसत आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं मुंबईच्या जे सुरुवातीचे पावसाळ्याचे जे जुलैच्या 15 दिवस होते त्यात हे जास्त असे केसेस आले नाही। मात्र जे शेवटचे जे पुढील जे जुलैचे जे उर्वरित जे 15 दिवस होते त्यामध्ये असे सर्व केसेस आपल्याला वाढताना दिसत आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जे डेंग्यू असेल, लेप्टो असेल, गॅस्ट्रो असेल, चिकनगुनिया असेल हे जे केसेस देखील जे यंदाच्या पावसाळ्यामध्ये वाढले आहेत। एकूणच पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आजारांचं प्रमाण मुंबईमध्ये आपल्याला वाढताना दिसते आणि त्यामुळे अर्थातच मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे। धन्यवाद रिद्धेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।